नमस्कार भावांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय नाही, आपल्याला आवरलो आता पप्पा गेले धारकाडाला. त्यानंतर पप्पा आले की आपण जाणार आहे आजीच्या गावाला. आजीच्या गावाला जायचं कारण गावाची यात्रा आहे. तर ह्याच्यानंतरचं व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ टाकणार मी. चला. मग काय आपण टकटकीत आवरून तयार झालो बघा. गाडी घेतली आणि चाललोय की आपण आता गावाला. जाता जाता आपण दीदीच्या गावात जायचं आहे. कोण टाकते म्हणून असं मास्क घालायला लागते. त्यानंतर पप्पानी गाडी घेतलेली. पप्पा असलं गाडी फास्ट मारायला नाही विषय. 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही आता गड्डेवाडीमध्ये आलतो. हे आमच्या दीदीचं गाव. गावात एवढं डोंगरच डोंगर आहे. इकडे बघल तिकडे डोंगर. विषय हा. डोंगर बघत बघत आम्ही दीदीच्या घरात पोहोचलो. हे बघा ते आमचे बाची सरकार. बाची सरकार आमचं जरा वांडच आहे. व्हिडिओ करताना कसं हसायला बाबा. बाची सरकारनं जरा बोलल्यावर नाही एवढं हसायला बाबा. आता तेवढं बाची सरकार रांगायला लागले. बाची सरकार संगत खेळून घेऊन झाल्यानंतर त्यांच्या झाडाला जरा चिक्कू देऊन काढून घ्यायचं म्हटलं. चिक्कू काढण्यासाठी लागणार होती पिशवी. त्यामध्ये बारके छोटे बघा लिंबूतीन घालला आणि इकडे बाचीसारखं आंबतीन टाकायला लागलं. लगेच मी पण लागलो इकडे चिक्कू तोडायला. कसा चिक्कू गोड आहे हो. लगेच बाची सरकार म्हणते तुमच्या झाडाचं सगळं चिक्कू काढून घेऊन जाऊ नका. भाचं काय मामा ऐकतोय वय. सगळं चिक्कू तीन तोडून घेऊन चालावं. आंबा पण लागणार होता. आंबा पण काढून घ्यायचं म्हटलं. भाची सरकारनं घेतलेलं चिक्कूचं आणि आंब्याचे पैसे दिले. तिथनं भाच्याला बाय म्हणून आपण आलो देवळा. महादेवाचं दर्शन घेत घेत आम्ही आता आलो आजीच्या गावाला. गावात आली की असलं वातावरण भारी वाटतं. छोटी गँग मस्ती करायला तिकडं. त्यानंतर दुपारची झोप काढून आता मस्तपैकी फ्रेश झालो आणि आपण चाललो आता यात्रेत. यात्रेमध्ये आलेल्या देवळात एवढी गर्दी नाही. इकडे देवळाची भाकणूक चालू होती. त्यानंतर प्रसाद तेन घेऊन आम्ही यात्रेतून फिरायला लागलो. तर भावांनो, जाता तुमच्या मला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा विसरू नका. चला.